मम्मी, मला खूप तीव्र ताप आलाय. मला प्लीज डॉक्टरांकडे घेऊन चल ना. 8 वर्षाच्या पिहूने थरथरत्या आवाजात सांगितलं. समोर उभी असलेली तिची सावत्र आई गीता. तिने एका क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. तापाने कोणी मरत नाही. गप्प जाऊन झोप आता. हे ऐकून घराच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या मीनू नावाच्या कामवालीच्या डोळ्यात पाणी आलं. पण मालकिनीसमोर बोलण्याची तिची हिंमत झाली नाही. ही पिहूची रोजचीच कहाणी होती. एका अशा घरात ती राहत होती, जिथे प्रेम फक्त एकाच मुलासाठी शिल्लक होतं आणि ते मूल पिहू मुळीच नव्हती. पिहूचे बाबा गौरव एका खाजगी कंपनीत मॅनेजर होते. स्वभावाने अतिशय सरळ आणि सज्जन माणूस. पिहूच्या जन्मासमयीच तिच्या खऱ्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर 3 वर्षापूर्वी गौरवने गीताशी दुसरं लग्न केलं. लग्नाच्या वेळी गीताने वचन दिलं होतं, मी पिहूला अजिबात आईची उणीव भासू देणार नाही. तिची काळजी माझ्या स्वतःच्या मुलीसारखी घेईन. पण लग्नानंतर 1 वर्षातच जेव्हा गीताला नैतिक नावाचा मुलगा झाला, तेव्हापासून या घरातला रंग ढंग पूर्णपणे बदलला. नैतिकसाठी घरातील सर्व सुखसुविधा हजर असायच्या. नवीन कपडे, महागडी खेळणी आणि त्याच्या वाढदिवसाला संपूर्ण गल्लीला आमंत्रण असायचं. पण पिहूच्या वाट्याला फक्त ओरडा, धमक्या आणि दुर्लक्षात यायचं. एक दिवस शाळेतून परतताना पिहूची चप्पल तुटली. घरी येऊन तिने अतिशय घाबरत गीताला सांगितलं, मम्मी, माझी चप्पल तुटली आहे. गीताने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं, अजून नवीन चप्पल घ्यायला पैसे नाहीत. आधी नैतिकचे नवीन शूज घ्यायचे आहेत. तुझी चप्पल मोच्याकडून सांधून घे. आणि त्याच संध्याकाळी नैतिकसाठी तब्बल 2,000 रुपयांचे ब्रँडेड शूज आले. गौरव जेव्हा ऑफिसवरून घरी परतला, तेव्हा त्याने पिहूच्या पायात तुटलेली चप्पल पाहिली. त्याने विचारलं, पिहू, हे काय झालं बाळा? पिहू काही बोलणार तितक्यात गीता मध्येच पडली. अहो, लहान मुलांचं हे असंच चालतं. खेळताना तुटली असेल, उद्या घेऊन देईन नवीन. तुम्ही काळजी नका करू. गौरवने तिच्यावर विश्वास ठेवला. पण त्याला हे ठाऊक नव्हतं की तो उद्या कधीच येणार नव्हता. पिहूने शांतपणे आपली मान खाली घातली. कारण खरं बोललं तर घरात मोठं वादळ येईल हे ती ओळखून होती. रात्री जेवणाच्या टेबलावर आणखीन एक प्रसंग घडला. नैतिकने ताटातली अर्धी भाजी खाली सांडली आणि रडायला लागला. गीता धावत आली. त्याला मायेने जवळ घेतलं आणि लगेच दुसरी ताजी भाजी बनवून आणली. तितक्यात पिहूने हळूच विचारलं, मम्मी, मला पण थोडी भाजी मिळेल का? खूप भूक लागलीये. गीताने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, जे ताटात वाढलंय तेवढं गुपचूप खा. जास्त मागण्या करायची गरज नाही. तू काही या घरची राजकुमारी नाहीयेस. पिहूच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागले. तिने मुकाट्याने उरलेले अन्न खाऊन घेतले. शेजारी राहणाऱ्या राधा मावशी बऱ्याच दिवसापासून या घरातील प्रकार पाहत होत्या. एक दिवस त्यांनी पिहूला गल्लीत एकटीच बसलेली पाहिली. तिच्या हातात एक जुनी फाटलेली वही होती. त्यांनी जवळ जाऊन विचारलं, बाळा, ही वही इतकी फाटलेली का आहे? नवीन नाही मिळाली का तुला? पिहूने घाबरत उत्तर दिलं, मावशी, मम्मी म्हणाली अजून पैसे नाहीत. नैतिक भावाचं शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे. तेव्हा हे ऐकून राधा मावशीच्या काळजाचं पाणी झालं. त्यांनी ठरवलं की त्या स्वतः गौरवशी याबद्दल बोलतील. पण त्यांच्या या एका प्रयत्नामुळे घरात एवढं मोठं वादळ येईल यांची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी राधा मावशी गौरवला भेटायला आल्या. पण घरी फक्त गीताच होती. त्यांनी हिम्मत करून सांगितलं, गीता, अगं, पिहूची थोडी काळजी घेत जा. मुलगी खूप खंगलेली आणि अशक्त दिसतेय. गीताचा चेहरा रागाने लाल झाला. ती फणकारून म्हणाली, मावशी, तुम्ही आमच्या घराच्या प्रकरणात पडू नका. मी माझ्या मुलीसारखीच तिला सांभाळते. तुमचा उगाच गैरसमज होतोय. राधा मावशी शांतपणे निघून गेल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. त्याच रात्री गीताने पिहूला आपल्या खोलीत बोलावलं. तिचा आवाज अतिशय थंड आणि भीतीदायक होता. पिहू, ऐक. इथून पुढे जर तू घरातली एकही गोष्ट बाहेर कोणाला सांगितलीस ना, मग त्या मावशी असोत की तुझे बाबा, तर या घरात राहणं कठीण करेन तुझं. समजलीस? पिहूने भीतीने मान हलवली. तिला ठाऊक होतं की तिची सावत्र आई जे बोलते ते करून दाखवते. शाळेत पिहूची मैत्रीण रियाने तिला विचारलं, तू रोज इतकी उदास का असतेस? घरी काही त्रास आहे का?
पिहूने अश्रू आवरत म्हटलं. रिया, कधी कधी वाटतं माझी खरी आई असती ना तर सर्व काही वेगळं असतं. रियाने तिचा हात हातात घेतला. मग तू तुझ्या बाबांना का नाही सांगत हे सर्व? मी सांगायचा प्रयत्न केला तर मम्मी आणि बाबांमध्ये भांडण होतील. बाबा खूप दुःखी होतील. मला माझ्यामुळे बाबांना त्रास द्यायचा नाहीये, पिहू म्हणाली. काही दिवसांनी नैतिकचा वाढदिवस आला. घर सजवलं गेलं. मोठी पार्टी आयोजित केली गेली. संपूर्ण गल्लीला जेवणाचं आमंत्रण होतं. पिहू एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व पाहत होती. तितक्यात गौरवची मोठी बहीण नैना आत्या, ज्या दुसऱ्या शहरातून आल्या होत्या, त्यांची नजर पिहूवर पडली. त्यांनी जवळ जाऊन विचारलं, पिहू बाळा, तू इतकी वाळलेली का दिसतेस आणि हा एवढा जुना फ्रॉक का घातलायस? पिहूने काही उत्तर देणार तितक्यात गीता घाईघाईने तिथे आली आणि म्हणाली, अहो आत्याजी, ही मुलगी खूप हट्टी झाली आहे. नवीन फ्रॉक घालायला तयारच नव्हती. पिहूने आश्चर्याने गीताकडे पाहिलं, पण काही बोलू शकली नाही. नैना आत्यांना काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय आला. रात्री सर्वजण झोपल्यावर त्यांनी गुपचूप पिहूला आपल्या खोलीत बोलावलं. त्यांनी प्रेमाने विचारलं, बाळा, मला खरं खरं सांग, इथे सर्व नीट चाललंय ना? माझ्यापासून काही लपवू नकोस. मी तुझ्या बाबांची बहीण आहे. तुला काहीही होऊ देणार नाही. पिहूच्या अश्रूचं धरण फुटलं. तिने थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली, आत्या, मम्मी मला रोज. तितक्यातच दरवाजाबाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. हे ऐकून पिहूच्या काळजाचे ठोके चुकलं. कारण तो आवाज दुसरा कोणाचा नसून गीताचाच होता, जी कदाचित बऱ्याच वेळेपासून दरवाजामागे उभी राहून सर्व ऐकत होती. दरवाजा हळूच उघडला. गीताच्या डोळ्यातील राग पाहून पिहूचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. गीताने स्वतःला सावरत चेहऱ्यावर एक खोटं हसू आणलं आणि म्हणाली, अहो आत्याजी, तुम्ही अजून झोपला नाहीत आणि पिहू इथे काय करतेय? नैना आत्यांनी पिहूचा हात घट्ट धरला आणि म्हणाल्या, मीच तिला बोलावून घेतलं. लहानपणाच्या गोष्टी करत होतो आम्ही. तू जा, आम्ही येतोच. गीताच्या चेहऱ्यावर क्षणभर घबराट दिसली. पण ती म्हणाली, ठीक आहे आत्याजी, पण जास्त उशीर करू नका. तिला झोप येत असेल. ती बाहेर गेली खरी, पण दरवाजाला कान लावून बाहेरच उभी होती. नैना आत्यांनी हे जाणले. त्यांनी पिहूच्या कानात हळूच सांगितलं, बाळा, आता काही बोलू नकोस. उद्या सकाळी तुझे बाबा घरी असतील तेव्हा मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. तू फक्त हिंमत ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरव ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. नैना आत्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि दरवाजा बंद करत म्हणाल्या, गौरव, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. कदाचित हे ऐकून तुला धक्का बसेल. गौरवने विचारलं, काय झालं आत्या? एवढ्या गंभीर का आहात? तुझी मुलगी पिहू, ती या घरात ज्या परिस्थितीत राहते त्याची तुला पुसूची कल्पनाही नाही आहे. नैना आत्या म्हणाल्या, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? गीता तर म्हणते सर्व ठीक चाललंय. गीता जे सांगते ते संपूर्ण खोटं आहे. काल रात्री पिहू मला सर्व सांगणार होती, पण ती भीतीने गप्प झाली. तिची अवस्था बघ गौरव, किती अशक्त झाली आहे ती. तुटलेली चप्पल घालून शाळेत जाते, जुने कपडे वापरते आणि तिथे नैतिकला मात्र प्रत्येक गोष्ट नवीन मिळते. आता गौरव सुन्न झाला. त्याने कधी या गोष्टीकडे बारकाईने पाहिलंच नव्हतं, कारण त्याचा गीतावर आंधळा विश्वास होता. तितक्यात गीता खोलीत आली. तिने विचारलं, काय चाललंय सकाळी सकाळी? गौरवने थेट प्रश्न केला. गीता, खरं सांग, पिहूसोबत या घरात नक्की काय चाललंय? गीताचा चेहरा क्षणभर फिका पडला, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, अहो आत्याजी, तुमची कान भरत आहेत. मी पिहूला माझ्या स्वतःच्या मुलीसारखं सांभाळते. तुम्ही यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. नैना आत्या लगेच म्हणाल्या, असं असेल तर पिहूला इथे बोलव आणि तिच्यासमोरच विचार. सर्व दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. गीता आता घाबरली. अहो, ती लहान मुलगी आहे, घाबरेल. पण गौरव आता ठाम होता. त्याने मोठ्या आवाजात हाक मारली, पिहू, इथे ये बाळा. काही वेळातच पिहू थरथरत्या पावलाने खोलीत आली. ती वारंवार गीताकडे पाहत होती. जणू गीता तिला डोळ्यानेच गप्प राहण्याची धमकी देत होती. पण गौरवने तिचा हात धरला. पिहू, घाबरू नकोस बाळा.
मला खरं सांग. आता पिहूचा गळा भरून आला. तिने रडत रडत सांगायला सुरुवात केली. बाबा, मम्मी मला जेवायला कमी देते. म्हणते नैतिकला जास्त अन्नाची गरज आहे. माझी चप्पल कित्येक महिन्यापासून तुटलेली आहे आणि मम्मी म्हणाली होती की मी जर तुम्हाला काही सांगितलं तर. एवढं बोलून पिहू ढसाढसा रडू लागली. गौरवचं हृदय पिळवटून निघालं. त्याने पिहूला घट्ट कवटाळलं आणि म्हणाला, मला माफ कर बाळा. मला आधीच हे समजायला हवं होतं. आता गीता पूर्णपणे उघडी पडली होती. तिने शेवटचा प्रयत्न करत म्हटलं, गौरव, लहान मुलं खोटं बोलतात. तुम्ही हिच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू शकता? एक 8 वर्षाची निष्पाप मुलगी स्वतःच्या बाबांशी खोटं का बोलेल? गीता, मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि तू माझा असा विश्वासघात केलास. गौरवचा आवाज रागाने कापत होता. तितक्यात दारावरची बेल वाजली. दारात शेजारच्या राधा मावशी उभ्या होत्या, हातात पिहूची तीच फाटलेली वही घेऊन. त्या आता येत म्हणाल्या, गौरव बाळा, मला माफ कर, पण मला आता गप्प राहवत नाही. ही बघ तुझ्या मुलीची वहीची अवस्था. तू दर महिन्याला एवढा चांगला पगार घरी आणतोस आणि तुझ्या मुलीची ही हालचाल. गौरवने ती वही हातात घेतली. तिची पाने फाटलेली होती आणि सेलो टेपने जोडलेली होती. हे पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. आता गीता कोपऱ्यात उभी होती. सर्वजण तिच्याकडे पाहत होते. अखेर तिने आपला खरा चेहरा दाखवला. ती उद्धटपणे म्हणाली, हो, मानलं मी, केली चूक. पण नैतिक माझा स्वतःचा मुलगा आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या भविष्याचाच विचार करते. गौरवने रागाने विचारलं, पण पिहूसुद्धा माझीच मुलगी आहे गीता. तू लग्नाआधी वचन दिलं होतंस की तिला स्वतःची मुलगी मानशील. मग हा भेदभाव का? गीताने थंड आवाजात उत्तर दिलं, कारण मला हे स्पष्ट दिसतंय. पिहूच्या खऱ्या आईने तिची सर्व मालमत्ता आणि जमीन पिहूच्याच नावावर केली आहे. उद्या चालून तुझी अर्धी संपत्तीही तिलाच मिळणार. जर पिहू लहानपणापासूनच अशक्त, भित्री आणि शिक्षणात मागे राहिली तर ती मोठेपणी स्वतःच्या हक्कासाठी लढू शकणार नाही आणि सर्व काही माझ्या नैतिकला मिळेल. हे ऐकून संपूर्ण खोलीत भयान शांतता पसरली. एका सावत्र आईची ही कट कारस्थाने ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरव म्हणाला, म्हणजे हे सर्व एक ठरवून केलेलं कारस्थान होतं? तू माझ्याशी लग्नच या संपत्तीसाठी केलंस? सुरुवातीला नाही, पण जेव्हा मला पिहूच्या आईच्या इस्टेटबद्दल समजलं तेव्हा मी हे सर्व करायला सुरुवात केली. गीता निर्लज्जपणे म्हणाली. पिहूच्या डोळ्यात आता भीतीऐवजी एक वेगळाच राग होता. तिने हळूच विचारलं, म्हणूनच मम्मी तुम्ही मला नेहमी दाबून ठेवायचाच. मला कधी चांगले कपडे आणि जेवण द्यायचं नाहीत. गीताने तिच्याकडे पाहिलंही नाही. ती गौरवकडे वळून म्हणाली, आता सत्य समोर आलंच आहे तर ऐक. जर तुम्ही माझ्या विरोधात काही केलंत किंवा मला घरातून काढलं तर मी नैतिकला घेऊन निघून जाईल आणि तुम्हाला कधीच तुमच्या मुलाचं तोंड पाहू देणार नाही. आता ही धमकी ऐकून गौरव पूर्णपणे खचला. एका बाजूला त्याची मुलगी होती जिचे हाल तो पाहू शकला नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याचा मुलगीसारखाच प्रिय असलेला मुलगा नैतिक होता. तितक्यात दारावर पुन्हा थाप पडली. राधा मावशींनी ज्यांना आदल्या रात्रीच फोन केला होता ते वकील सोहनजी तिथे आले. सोहनजी हे पिहूच्या खऱ्या आईचे जुने कौटुंबिक वकील होते. सोहनजींनी आत येत सांगितलं, गौरवजी, मला राधाजींनी सर्व प्रकार सांगितला. शिवानीजीने म्हणजे पिहूच्या आईने पिहूच्या नावे जी मालमत्ता केली आहे त्यात एक विशेष अट आहे. गीताचा चेहरा आता फिका पडला. सोहनजी फाईल उघडत सांगितले, या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलंय की जर पिहूला तिच्या बालपणात कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास दिला गेला किंवा तिच्याशी भेदभाव झाला तर त्या मालमत्तेचा सर्व ताबा पिहू 21 वर्षाची होईपर्यंत एका ट्रस्टकडे जाईल आणि त्याचे मुख्य विश्वस्त मी स्वतः असेन. गौरवजी आणि गीताजीचा त्यावर कोणताही अधिकार राहणार नाही. हे ऐकून गीताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले होते. आणि गीताजी, तुम्ही आता स्वतः जे कबूल केलं त्यावर मी तुमच्यावर बालगुन्हेगारी आणि छळाचा खटला दाखल करू शकतो, वकील सोहनजींनी कठोरपणे सांगितलं. गीता आता पूर्णपणे अडकली होती.
ती रडत गौरवकडे गेली. गौरव, मला माफ करा. मी एका आईच्या नात्याने नैतिकसाठी हे सर्व करत होते. गौरवने अत्यंत दुःखी आवाजात उत्तर दिलं. एक आई स्वतःच्या मुलासाठी दुसऱ्याच्या निष्पाप लेकराला उपाशी मारत नाही. गीता, तू आई होण्याचा हक्क गमावला आहेस. तितक्यात खोलीच्या दारात एक लहानगा आवाज आला. मम्मी, तू पिहू दीदीला का ओरडतेस? तो नैतिक होता. तो झोपेतून उठून तिथे आला होता आणि बहुधा त्याने सर्व काही ऐकलं होतं. त्याने निष्पापपणे विचारलं, मम्मी, हे खरं आहे का? तू दीदीला त्रास द्यायचीस? दीदी तर माझ्यावर खूप प्रेम करते. तिच्या ताटातलं जेवणही मला भरवते. मग तू तिच्याशी असं का केलंस? 6 वर्षाच्या नैतिकच्या या प्रश्नाने गीताला निरुत्तर केलं. पिहूने पुढे होऊन नैतिकला घट्ट मिठी मारली. काही नाही नैतिक, तू खूप चांगला भाऊ आहेस. हे दृश्य पाहून गौरवच्या डोळ्यात पाणी आलं. एवढा द्वेष आणि कट कारस्थानं असूनही दोन्ही मुलांच्या मनात एकमेकांसाठी पवित्र प्रेम होतं. गौरवने अखेर आपला निर्णय घेतला. तो म्हणाला, गीता, मी तुला सध्या या घरातून काढत नाही आहे, कारण नैतिक लहान आहे आणि त्याला आईची गरज आहे. पण आजपासून या घरातील प्रत्येक गोष्ट माझ्या देखरेखीखाली होईल. पिहूचं शिक्षण, तिचे कपडे, तिचे जेवण, सर्व गोष्टीचा हिशोब ठेवला जाईल. आणि जर पुन्हा कधी पिहूसोबत भेदभाव झाला तर मी थेट कोर्टात जाईन. गीताने गप्पपणे मान झुकवली. तिच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. पुढील काही दिवसात घरातील वातावरण हळूहळू बदलू लागलं. गौरव स्वतः पिहूसाठी नवीन कपडे, चप्पल आणि शाळेचं साहित्य घेऊन आला. तिच्यासोबत वेळ घालवू लागला. पिहूच्या चेहऱ्यावर कित्येक महिन्यानंतर पहिलं खरं आणि सुंदर हसू उमललं. काही दिवसांनी गीताची आई लताजी तिथे आल्या. सुरुवातीला त्या आपल्या मुलीची बाजू घेऊन भांडायला आल्या होत्या. पण जेव्हा त्यांना गीताच्या कृत्याची खरी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःच्याच मुलीला फटकारलं. लताजींनी गीताला तिच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी काही महिन्यांसाठी स्वतःच्या घरी माहेरी नेलं. तिथे गीताच्या वर्तनात आणि विचारात प्रचंड सुधारणा झाली. काही महिन्यांनी जेव्हा गीता परत आली तेव्हा ती पूर्णपणे बदललेली होती. तिने डोळ्यात अश्रू आणून पिहूची मनापासून माफी मागितली आणि तिला घट्ट मिठी मारली. त्यानंतर गीताने सावत्र आईचा डाग धुवून काढला. तिने दोन्ही मुलांना समान प्रेम दिलं. पिहूच्या सर्व संपत्तीचे हक्क तिच्या नावे सुरक्षित केले आणि तिला स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त जपलं. काही वर्षानंतर जेव्हा पिहूचं लग्न ठरलं आणि तिची विदाई होत होती तेव्हा ती तिच्या बाबांपेक्षाही जास्त तिच्या आईच्या म्हणजे गीताच्या गळ्यात पडून रडली. कारण गीताने सावत्रपणाची भिंत पाडून पिहूच्या हृदयात खऱ्या आईचं अढळ स्थान निर्माण केलं होतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.